श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सर्वांना नमस्कार। 15 दिवस गेलात त्यामुळे थोडंसं रिव्हिजन करूया। मला फार रिव्हिजन करायला जमत नाही, पण थोडीशी मी प्रयत्न करते आज। की आपलं चाललं होतं ब्रह्माचं स्वरूप सांगितलं होतं 241, 42 वगैरे मध्ये किंवा आधीही 240, 39 सगळ्यात ब्रह्माचं स्वरूप सांगितलं, वर्णन केलं। त्याचं वर्णन ज्याचं करता येत नाही त्याचं वर्णन केलं। ब्रह्म वास्तविक त्याला ना काही रूप नाहीये, आकार नाहीये, काही नाहीये, तरी त्याचं वर्णन कसं करायचं हे कळत नाही। असे एका उपनिषदात श्री गुरु म्हणतात की हे तुला सांगावं कसं हे मला कळत नाहीये, पण तरीही ते असं नाही ह्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे। आणखीन मग ते कळतं कसं, तर श्री गुरु जेव्हा तत्वम असी, ते तू आहेस, ते म्हणजे ईश्वर चैतन्य, तू म्हणजे जीव चैतन्य, ते एकरूप आहात, ब्रह्मचैतन्य आहात, अशा पद्धतीचा उपदेश आहे। आणखीन तो श्वेतकेतूला अरुणींनी 9 वेळा वेगवेगळ्या प्रयोगांच्या द्वारे केला, हे आपण 243 मध्ये पाहिलं होतं। पण आता जीव आणि ईश्वर हे एक असूच कसे शक्य नाही। आपल्याला हे विचार करायची सुद्धा गरज नसते। अरे ईश्वर म्हणजे सगळीकडे व्यापून आहे, सगळ्यांचा नियंता आहे, सर्वज्ञ आहे, 6 भग म्हणजे ज्याच्याकडे ऐश्वर्य 6 आहेत, षड्गुणैश्वर्य संपन्न असा तो आहे। आणखीन माझ्याकडे त्यांनी एक संकल्प केल्याबरोबर सृष्टी निर्माण झाली, मी 100 संकल्प केले तरी त्यातले 2-4 फक्त सिद्धीला जातात, इतका आमच्यात भेद आहे। तरी त्यांचं ऐक्य कसं काय असू शकेल असा विचार झाला की परस्पर विरुद्ध धर्म आहेत पूर्णपणे, तर त्यांच्यात ऐक्य शक्य नाही। तेव्हा 245 मध्ये सांगितलं या शंकेवरती की त्यातला जो विरोध आहे ना, तर तो उपाधीच्या मुळे आहे। वास्तविक पाहायला गेलं तर ईश्वराची माया ही उपाधी ती दूर केली, आणखीन जीवाचे पंचकोश दूर केले, की दोन्ही एकरूप आहेत। त्यांच्या उपाधीच्या निरासाने दोन्ही पूर्णपणे तेच ते आहे, ब्रह्मरूपच आहे हे सांगितलं। आणि आता 246 मध्ये ते सांगतायत की एता उपाधी परजीवयोस तयोः सम्यक निरासे न परो न जीवः राजन नरेंद्रस्य भटस्य खेटकस्तयोः अपोहे न भटो न राजा। म्हणजे हे जे ईश्वर आणखीन जीव आहेत त्यांच्या उपाधी आहेत माया आणखीन पंचकोश। इथे पंचकोश म्हटलेलं आहे, म्हणजेच अविद्या माया किंवा मलिन माया ती उपाधी आहे। त्यांचा निराश झाला की ते म्हणजे उपाधी ज्या आहेत त्या नाशिवंत आहेत, माया ही निर्माण झाली आहे म्हणजे कधीतरी नाश पावणार आहे। जे जे निर्माण होतं तर ते नाश पावणारच आहे।
म्हणून ब्रह्म अज अजर अमर असं म्हटलेलं आहे. मग आता माया निर्माण झालेली आहे, तिचा कधीतरी नाश होणार आहे. त्यांचा निराश केला की ईश्वर राहत नाही, जीव राहत नाही, केवळ शुद्ध ब्रह्म राहतं, दुसरं काही नाही. मग त्याला उदाहरण दिलंय की एक माणूस आहे, तो राजा समजा असला तर राज्य ही त्याची उपाधी झाली. म्हणजे राज्य असलं तर तो राज्य करेल ना. देश आहे, राज्य आहे, माणसं आहेत त्याच्यात, तर तो राजा म्हणून म्हटला जाईल. त्यांचं नियमन करणारा, त्यांना सांभाळणारा, त्याला राजा म्हणता येईल. आणखीन तोच युद्धावरती गेला, म्हणजे ढाल वगैरे घेतलं हातात, तर आता ढाल वगैरे घेतलेली जी आहे ती म्हणजे खेटक, त्याला ढाल म्हणतात. आणखीन भट हा जो शब्द आहे तो योद्धा या अर्थी आहे, ब्राह्मण या अर्थी नाही आहे. म्हणजे भट म्हणजे आपण धार्मिक कार्य करणारा ब्राह्मण अशा अर्थी वापरतो. भट म्हणजे योद्धा हा पण अर्थ आहे. शब्दाचे अनेक अर्थ असतात, तर त्यातला जिथे जो लागू होईल तर तो स्वीकारायला लागतो, नाहीतर गोंधळ होतो. उदाहरण देतात की लवण शब्दाचा घोडा असा पण अर्थ आहे, मीठ असा पण अर्थ आहे. मग युद्धाला जाताना लवण घेऊन ये म्हटल्यानंतर हातात मीठ जर का दिलं तर कसं चालेल? तिथे अर्थ जो असतो तर तो व्यवस्थित जाणून प्रसंगानुसार अर्थ घ्यायला लागतो. तर इथे हा योद्धा असला तर ढाल घेतली त्यांनी, म्हणजे तो निघालेला आहे आता ढाल तलवार वगैरे घेऊन युद्धावरती, त्याची ती उपाधी आहे, तेव्हा त्याला युद्ध असं म्हणण्यात येईल. पण जर का राज्य पण नाहीये, आणखीन ढाल तलवार पण नाहीये, मग केवळ तो माणूसच राहील ना. तिथे त्या उपाधी काही शिल्लक राहतील का? नाही राहणार. तर तशाच पद्धतीने श्रुतींनी ह्या उपाधींच्या बद्दल सांगितलंय. मी आज एक हे दाखवतेय, काय म्हणूया, एक्झॅक्टली प्रयोग म्हणा, काही म्हणा, अनेकांनी जीवाच्या बद्दलचा प्रयोग पाहिलेला आहे. तर आपण जरा पंचकोशांच्या बद्दल विचार करूया. हा प्रयोग सगळ्यांना माहिती आहे की हे जे आहे हे शुद्ध ब्रह्म आहे. एक मिनिट. दिसतंय ना? हा जो प्रकाश आहे हा शुद्ध ब्रह्माचा आहे असं आपण धरूया. आता त्याच्यावरती ईश्वर म्हणजे माया आली. माया शुद्ध सत्वगुणाची आहे. आपल्याला प्रकाश स्वच्छ दिसतोय, त्यातनं काहीही अडचण येत नाहीये. पण ही जी माया याच्यातून प्रकाश बाहेर येतोय, माझं बोट दिसतंय ह्याच्यावरती, तर थोडस मागे याच्यातून घ्या ज्योत्स्नाताई, तुमच्याकडे घ्या, तुमच्याकडे घ्या. हा चालेल. ते काहीतरी गडबड झाली. आउट ऑफ फोकस होते म्हणून थोडस मागे घ्या म्हणून. मला इथे दिसतंय म्हणून हे सगळं कोलमडत आहे रे. मी छान बॅलन्स केलं होतं. हा आता ठीक ठीक आहे. आहे. तर इथे स्वच्छ प्रकाश दिसतोय आपल्याला, प्रकाश बाहेर आलेला आहे. म्हणजे ही जी काच आहे ती पूर्णपणे प्रकाशित झालेली, ही जी माया आहे ही तिच्यात प्रकाश फाकलेला आहे, ज्याला आपण चिदाभास म्हणतो, आपल्याला माहिती आहे. आता ह्या मायेच्या याच्यात ही जी माया आहे ह्याचाच जीव ह्याच्यातच आहे. इथे आपण वरती ठेवूया जीवाला, ताबडतोब प्रकाश कमी होतो, पण तरीही प्रकाश आहे. प्रकाश कमी का झाला? ही मलिन सत्व प्रधान आहे म्हणून तो कमी झाला. ही जी आहे ही शुद्ध सत्वाची आहे, त्यामुळे प्रकाश स्वच्छ दिसतो. आणखीन इथे मलिन सत्व आलं तर त्याच्यामुळे तो कमी झाला. पण इथे देखील चिदाभास आहेच, याच्यात जीवत्व आहे. आता तिथे
ही उपाधी झाली जी मलिन सत्वाची आहे, म्हणजे ज्याच्यात रज आणखीन तम आहेत, व्यक्त स्थितीत आहेत. मायेमध्ये आहेत ते, पण पूर्ण दबलेल्या स्थितीत आहेत, म्हणून तिथे शुद्ध सत्व म्हटलं जातं. आणि आता हा जो जीव झालाय याच्यावरती कोशांचं आवरण पडलं. हे कोशांचं आवरण पहा, ह्याच्यातनं आता कितीस दिसतोय तो प्रकाश, फार कमी दिसतोय. आता आपण एकेका कोशाचा निराश करूया. इथे सगळ्यात डार्क जो आहे तो देह म्हणजे अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश गेल्यानंतर आपल्याला त्या मानाने प्रकाश जरा स्वच्छ झाला की नाही? प्राणमय कोश आहे. मुद्दाम मी त्याला हिरवा रंग वापरला, कारण एनर्जी सगळी जी आहे ती त्याच्यातून येते. मनोमय कोश आहे. जे रंग मिळाले ते ऍक्च्युली वापरले. हे मी फार पूर्वी करून ठेवलं होतं आणि मला ते एकदम आठवलं. म्हटलं हे कोश समजायला चांगलं आहे. तर हा मनोमय कोश झाला. प्रकाश आणखीन जरा स्वच्छ कळायला लागला. म्हणजे ज्या वेळेस मन स्वच्छ होऊन जातं तर त्यावेळेस आपल्याला तो आतला प्रकाश जाणवायला लागतो. चित्त शुद्ध जेव्हा होतं तर तेव्हा त्या आत्मतत्वातला आनंद वगैरे प्रकट व्हायला लागतो जास्त. त्याचाही निराश केला. त्याचा निराश केल्यानंतर काय झालं? विज्ञानमय कोशाला. विज्ञानमय कोशात आणखीन स्पष्टपणे आपल्याला जाणवायला लागलं. कारण विज्ञानमय कोश जो आहे, बुद्धी येते. आणखीन ती बुद्धी जी आहे ती आता मलिन आहे. ती बुद्धी मी काय म्हणूया, मी आत्मा किंवा मीच सगळं आहे असं म्हणते. मी बुद्धी आहे असं मी समजते. तर त्यामुळे त्याच्यात थोडंफार मालिन्य आहेच. ती बुद्धी तिचा पण जेव्हा निराश होतो तर त्यावेळेस हा आनंदमय कोश येतो जो झोपेत असतो. त्यावेळी आपण त्याच्याशी पूर्ण एकरूप झालेले असतो. स्वच्छ प्रकाश चांगल्यापैकी आपल्याला दिसतोय, पण तरी देखील टीन आहे जी अज्ञानाची आहे. म्हणजे झोपेच्या वेळेस ज्या वेळेस ब्रह्माची एकरूपता येते त्यावेळेस देखील तिथे अज्ञान आपलं आहेच तिथे. त्याच्यासह तो असल्यामुळे तो कोशच आहे. आणि तो देखील जेव्हा निघतो तर त्यावेळेस काय होतं? ते मी आहे. हा जो प्रकाश आहे हा मी आहे असं कळलं. आता आपण हा जीव बाजूला केला, हा ईश्वर आहे. ही ईश्वराची उपाधी आहे, ही जीवाची उपाधी आहे. दोन्ही उपाधी बाजूला केल्या की ब्रह्मच आहे ना. ह्याला प्रकाशित करणारं पण ब्रह्म, ह्याला प्रकाशित करणारं पण ब्रह्म. आणि हे मला कधी कळलं? या 5 कोशांचा ज्या वेळेस मी निराश केला त्यावेळी मला कळलं की मी हे तत्व आहे. आणि हा ईश्वर आणखीन ही हा जीव, म्हणजे मायेची उपाधी काढली, आणखीन जीवाची उपाधी काढली, अविद्येची. सगळं हे जेव्हा याचा निराश होतो तर त्यावेळेस काय उरलं? केवळ एकमेव अद्वितीय असं ब्रह्म उरलं. दुसरं काहीही तिथे उरत नाही, फक्त ब्रह्म उरतं. आता आणखीन एक हे करते की जड पदार्थ आहे. समजा जड पदार्थ देखील तिथे आपली माया पण आहे, तिथे कोश पण आहेत असं धरूया. आणखीन त्याच्यावरती पूर्ण तमोगुणाचं प्रकाश जरा तरी बाहेर येतोय का? हा जो दिसतोय इथे हा रिफ्लेक्शन दुसऱ्या दिव्याचा आहे, याचा संबंध नाही. हा जो ब्रह्मप्रकाश आहे हा जराही ह्याच्यातनं बाहेर येत नाहीये. अचेतन पदार्थ तिथे देखील ब्रह्म आहे, अचेतन पदार्थात देखील ब्रह्म आहे, पण तरी देखील ते प्रकट होत नाही. कारण तिथे तमोगुणाचं पूर्ण आवरण असतं. आणि त्या तमोगुणाच्या आवरणामुळे तिथे चैतन्य आपल्याला प्रकट दिसू शकत नाही, जीवत्व आपल्याला तिथे कळत नाही.
जितके कोश गडद म्हणजे जितकं रज आणि तम जास्त तितकी खालची योनी, आणि जितके ते कमी तितकी ती वरची योनी. अशा पद्धतीचा हा सगळा विचार आहे. आणि मला वाटतं तो समजायला तसा सोपा आहे विचार केला तर. म्हणजे इथे जे जीव आणखीन ईश्वर हे पूर्ण विरुद्ध धर्मांचे आहेत. मग त्यांचं ऐक्य कसं? तर ऐक्य उपाधींचं नाही. ऐक्य जे होतं ते तत्वम असी. इथे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य असं जरी म्हटलं असलं तरी त्या ज्याच्या उपाधी आहेत ते तत्व दोन्ही ठिकाणी एकच आहे. आणखी म्हणून त्यांचं ऐक्य आहे. उपाधींचं ऐक्य शक्यच नाही. ऐक्य जे आहे ते स्वरूपाचं आहे. दोन्हीच्या स्वरूपात जे आहे त्याचं ऐक्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या उपाधी बाजूला केल्या आपण. उपाधी बाजूला केल्यानंतर उरला येते फक्त ब्रह्म आहे असं आपल्याला ह्याच्यात 45व्या श्लोकात सांगितलं होतं की ईश्वराची माया आणखीन जीवाचं बाकी पंचकोश हे जेव्हा दूर केले जातात तर त्यावेळी त्यांची एकरूपता आपल्याला कळते. आणि हा तत्वम असीचा अर्थ आहे. त्याच्याबद्दल पुढे आणखीन विवेचन येणारच आहे. पण तत्वमसी हे असं आहे की हा उपाधींचा ज्यावेळेस निराश होतो त्यावेळेस तिथलं ऐक्य स्वतःच सिद्ध आहे. ते वेगळं सिद्ध करायला लागतच नाही. तो जो प्रकाश होता तो प्रकाश तिथे आहेच. जड पदार्थ असो चेतन पदार्थ असो सगळ्या पदार्थात त्याच्या मागे ते ब्रह्मचैतन्य आहेच. फक्त ते आपल्याला जाणवत नाही कारण आपण कोशांमध्ये अडकलेले आहोत. अन्नमय कोश मी आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी अज्ञान आपलं गडद असतं. एकेकाचा ज्यावेळी निराश होत जातो ना त्यावेळी हळूहळू ते पडदे दूर व्हायला लागतात. आणि जेव्हा पूर्ण निराश होतो आनंदमय कोशाचा देखील जेव्हा निराश होतो तर त्यावेळे ते तत्व मी आहे म्हणजे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य ह्यांचं ऐक्य आहे. जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य नाहीये. दोन्हीच्या चैतन्याचं ऐक्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग पुढे सांगतायत की अर्थात आदेश इति श्रुती स्वयं निषेधती ब्रह्मणी कल्पितम द्वयम श्रुती प्रमाणानुगृहीत बोधात तयोर निरास करणीय एवं. म्हणजे श्रुतीमध्ये अथ अतः इति आदेशः अशा पद्धतीने श्रुतीने सांगितलेलं आहे की असं हे करावं. ब्रह्माच्या वरती हे सगळे पदार्थ आरोपित आहेत, वास्तविक नाही. वास्तविक असते तर गेले नसते. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. जर का खरोखरी विद्यमान असता सगळा प्रपंच म्हणजे त्याच्यात मी पण येते हे जर का सगळं खरोखरी असतं तर काहीतरी विचार करता आला असता आपण घालवूया वगैरे. हा वेगळ्या पद्धतीने कारिकेत मांडलेला आहे की असता तर त्याला घालवणं शक्य होतं पण तो नाहीच आहे, कुठून घालवायचा आहे. तिथे अजातवाद मांडलेला आहे. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही असा त्याचा अनुवाद समर्थांनी केलाय. माऊली म्हणतात की हे प्रतिबिंब आहे. तळ आटल्यावर प्रतिबिंब राहतं का? तसं मन गेल्यानंतर प्रतिबिंब राहणारच नाहीये. हे माऊलींचं सांगणं आहे. म्हणून हा जो आदेश आहे काय श्रुतीने सांगितलंय की ब्रह्मावरती हे आरोपित आहे. माया काय जीव काय हे सगळे अनात्म आहेत आणखीन ते आरोपित आहेत. आरोपित म्हणजे जे नाहीये तर ते आहे असं सांगायला लागतं कारण आपल्याला सवय आहे ते आहे आणि सत्य आहे म्हणण्याची. आहे भासताय म्हटलं तरी बिघडत नाही पण आपल्याला सत्य वाटतं तिथे सगळा घोटाळा होतो. आणि म्हणून ते भासमान आहे हे आधी पटवून घ्यायला लागतं. आणि त्यासाठी ते नाशिवंत कसं आहे कायम टिकणारं कसं नाहीये. मग त्याला मृगजळाचं उदाहरण दिलं जातं
की सकाळी नसतं, मध्ये आहे, नंतर नाहीये. मग आत्ता खरं आहे का ते? आदौ अंतौ च यन्नास्ति वर्तमानेपि तत्तथा. आधी आणि शेवटी जे नाहीये, तर ते आत्ता आहे असं वाटतंय, ते चुकीचं आहे, ते आरोपित आहे. म्हणून ब्रह्माच्या वरती ह्या आरोपित सगळं द्वैत पसारा आहे, ज्याच्यात त्या द्वैत प्रसारात ईश्वरापासनं ते अचेतन वस्तूंपर्यंत प्रत्येक पदार्थ येतो, सगळं येतं त्याच्यात. म्हणून ह्या बोधानी पंचकोशांचा निराश करावा, ईश्वराच्या मायेच्या उपाधीचा निराश करावा आणि जे तत्व आहे, जे स्वरूप आहे, ते जाणून घ्यावं. नेदन नेदन कल्पितत्वान न सत्यम रज्जौ दृष्टव्यालवत स्वप्नवच्च इत्थम दृश्यम साधुयुक्त्या व्यपोह्य ज्ञेय पश्चात एक भावस्तयोर्या. म्हणजे हे जे स्थूल देह म्हणा किंवा हे सगळं स्थूल जग दिसतंय, नामरूपात्मक जे आहे, ते आत्मा नाहीये, ते आरोपित आहे, ते सत्य पण नाहीये. का नाही सत्य? विवेकाने ते बाधित होतं. जेव्हा आपण त्याला विवेक लावतो, विचार करायला लागतो आपण की अरे हे कायम नाही टिकत आहे, झोपेत सगळं नाहीसं झालेलं असतं, स्वप्नामध्ये वेगळंच जग दिसतं, जागेपणी वेगळं दिसतं. मग त्यातलं खरं काय? दोन्ही खरी नाहीत, किंवा त्या त्या वेळेपुरती दोन्ही खरी आहेत. जरा ती जनकाची आणखीन याची एक गोष्ट आहे ना, की राजाला एकदा स्वप्न पडलं की तो भिकारी झालेला आहे, जंगलात गेलेला आहे, आणखीन तिथे त्याला जखम झाली, वैद्य मिळाला नाही, त्याला त्या कोल्हा का कोणीतरी जो चावला, तर त्याला हाकलाला काठी सुद्धा मिळाली नाही, त्याने हाका मारल्या, कोणी मदतीला आलं नाही, जखम झाली तर वैद्याने त्या काळात सुद्धा पैसे नाही म्हणून उपचार नाकारले, आणि तो रडतोय. आणि अशा ह्याच्यात त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्याला दिसलं की आपण पलंगावर आहोत, कुठेही काहीही झालेलं नाहीये, राज्यपदावरती आपण आहोत, बाहेर एका हाकेच्या अंतरावरती पहारेकरी आहेत. त्याला प्रश्न पडला, ह्यातलं खरं काय? त्यांनी दरबारात विचारलं. त्यावेळे नेमके याज्ञवल्क्य आले होते. त्यांनी सांगितलं त्यावेळेला ते खरं, यावेळेला हे खरं. म्हणजे प्रतिती मात्र सत्तावाद थोडक्यात. जेव्हा ज्याचं, यालाच दृष्टीसृष्टीवाद पण म्हणा, की आत्ता दिसताय तेवढ्या पुरतं सत्य मानून चाला, आणखीन आपलं कार्य करत राहा, विचार जागा ठेवा. हे दोन्ही वेळेला असं जेव्हा जागृतीत पक्क होतं ना, तर त्यावेळेस स्वप्नात देखील जर का काही असा प्रसंग आला तर हा सत्य नाहीये, हा निश्चय तिथेही होऊ शकतो. ज्यावेळे जागृतीत हे पक्क होतं, पक्का विवेक होतो, तेव्हा मग स्वप्नातलं देखील त्या काळात देखील खरं वाटायचं थांबतं. त्या काळात देखील हे सत्य नाहीये, हे आरोपित आहे, मी ब्रह्म आहे, हा निश्चय पक्का टिकायला पाहिजे. इथपर्यंत आतमध्ये रुजायला हवं. म्हणून हे सगळं जे आहे हे काल्पनिक आहे. अजन्मा होता निदेला त्याने स्वप्नी स्वप्न देखला. अजन्मा म्हणजे परब्रह्म, त्याचं हे सगळं स्वप्न आहे, स्वप्नातलं स्वप्न आहे. स्वप्न मुळातलं मी आहे, आणखीन मी आहे ही जाणीव जी आहे त्याचं स्वप्न आहे, त्याच्यातनं हे स्वप्न सगळं निर्माण झालेलं आहे. हे स्थूल सूक्ष्म जे काय सगळं आहे ते विवेकाने बाधित होतं. सतत तो विवेक वापरायला लागतो. आणखीन हे काल्पनिक आहे हे लक्षात घ्यायचं. उदाहरण दिलेलं आहे की रज्जौ दृष्ट व्यालवत. व्याल म्हणजे सर्प. रज्जूवरती जसा सर्प दिसतो पण प्रत्यक्षात नसतो, तो आरोपित असतो. जोपर्यंत दिसतो तोपर्यंत सत्य वाटतो,
विवेकाने पाहिलं, विवेकाचा प्रकाश, विवेकाची मशाल म्हणून फार छान काव्य आहे. तर अशा विवेकाच्या प्रकाशात जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेस तो रज्जूचं खरं स्वरूप आपल्याला कळतं. सर्प कधी तिथे नव्हताच, आलाही नाही, गेलाही नाही, भासला मध्ये, तो खोटा होता. त्यावेळेस जरी मी त्याला धरलं असतं तरी देखील मला विष त्याचं लागलं नसतं. हा, आता मानसिक ह्याने जर का मला विषारी साप चावलाय असं वाटलं तर मनाचा इतका परिणाम शरीरावरती होतो की ते विष ऍक्च्युअली चढल्यासारखं होतं. प्रयोग केलेला आहे अशा पद्धतीचा एका फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यावरती. आणखीन त्याला सांगून म्हणजे की वेगळ्या पद्धतीने तुला मृत्यू येणार आहे, देणार आहोत, फाशीच देऊ असं नाही. आणखीन त्याला साप चावलेल्या माणसाचा एक व्हिडिओ दाखवला आणि नंतर त्याच्या नकळत एक रबरी साप आत सोडला. त्याला तो चावला असं वाटलं, खरा साप चावला असं वाटलं, आणि त्या व्हिडिओमध्ये जसा तो माणूस करत होता त्या पद्धतीने त्याच्यावरती ती लक्षणं दिसायला लागली. आणखीन ते विष चढून तो मेला. आपलं तसं होतं की हे जे जग आहे ना, हे जे विष आहे हे सत्यत्वाचं विष आहे, आणि हे जग सत्य आहे असं आपण धरून चालतो, आणि म्हणून आपण मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, चाललेलं आहे आपलं. कारण हे सत्यत्वाचं विष आपल्याला चढलंय, आणि हे विष चढलेलं असल्यामुळे ह्या रहाट गाडग्यात आपण फिरतच राहतो, दुःख भोगत असतो. वास्तविक आपलं सुख हे स्वरूप आहे, आनंद हे आपलं स्वरूप आहे, पण तरी पण आपण दुःखी होतो. केवळ कल्पना, केवळ कल्पना, बाकी काहीही नाहीये. म्हणून हे दृष्टव्यालवत आणखी स्वप्नवच्च, स्वप्नाचा सुद्धा जर का आपण विचार केला तर स्वप्नात काय पदार्थ असतात, जे असतात ते सत्य असतात का? तिथे अजिबात नाहीये. मनच ते रूप धारण करत असतं, मनच तसं बनत असतं, आणखी मनच सगळं दाखवत असतं. मी पण तिथे निर्माण होते, पर्वत निर्माण होतात, समुद्र निर्माण होतो. प्रत्यक्षात तिथे काहीच नसतं. तसं ते जे दृश्य आहे ते ह्या सगळ्या युक्तींच्या साह्याने, पंचकोशांच्या निरासाच्या साह्याने त्याचा बाध करावा म्हणजे असलं तर असून दे, पण माझ्यावरती त्याचा परिणाम नाही होणार, ते खरं नाहीये, हा निश्चय पाहिजे. केवळ खरं नाहीये असं नाही, तर त्याच्या मागे काय आहे? मी देह नाही वगैरे सगळं बरोबर आहे, पण मी ब्रह्म आहे हे तिथे पाहिजे. केवळ जर का आपण एक 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 निराश करत गेलो आणि मी ब्रह्म आहे असं जर का नसलं तर शून्यात आपण अडकून पडू. मग मी काय आहे हे कळणार नाही आपल्याला, निगेटिव्ह आनंद राहील तिथे. पण जो सततचा झरा आनंदाचा पाहिजे तो तिथे राहणार नाही. म्हणून केवळ निराश उपयोग नाहीये, तर मी काय आहे हे पण माहित पाहिजे. म्हणून मी जे आहे ते तत्व आहे, ते ब्रह्मतत्व जे आहे, जे सच्चिदानंद आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने विचार करून स्वप्नवत हे सगळं दिसणारं जग देखील आहे हे लक्षात घेऊन ह्या सगळ्याचा निषेध करायचा म्हणजे निराश करायचा. निराश करायचा म्हणजे ते सत्य नाहीये एवढा पक्का निश्चय करायचा, आणि असा दृढ अपरिवर्तनीय निश्चय करून मी ब्रह्म आहे असा तसाच निश्चय करायचा. तसं जेव्हा होतं त्यावेळी जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्रत्यक्ष होऊन जात. जरी तो देहात असला, जरी जगात वावरत असला, जरी सगळे व्यवहार करीत असला, तरी देखील तो ब्रह्म झालेला असतो. कारण तिथे कसलाही भ्रम उरलेला नसतो. देह तरी वरीची लिकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसीची. देह असा वरवर आपली कामं सगळी करतोय, पण मन जे आहे तर तिथे मी ब्रह्म आहे हा निश्चय आढळ असतो. त्याच्यात कुठेही भेद नाहीये.
तिथे कुठेही भ्रम उरलेला नाही, कसलाही अध्यास शिल्लक नाही. आणि म्हणून मग तो कौतुक बघतो. कौतुक तू पाहे संचिताचे, असं जे म्हटलेलं आहे ते यासाठी म्हटलंय की अरे काय प्रारब्ध आहे, काय मी करून ठेवलाय, काय मजा आहे. अशा पद्धतीने संचिताचं कौतुक बघता येतं. अशा पद्धतीने ह्या जगात वावरता येतं, अत्यंत आनंदात वावरता येतं. आणि त्यासाठी काय सांगितलेलं इथे आता 249 मध्ये, की ततस्तु तौ लक्षणया सुलक्ष्यौ तयो रखंडैक रसत्व सिद्धये नालम, म्हणजे न अलम, नाल नाही, नाहीतर घोड्याचा नाल वाटेल. न अलम, नालम जहत्या न तथा अजहत्या किंतु उभयार्थात्मिकयैव भाव्यम. म्हणजे आता इथे उपाधीच्या निरासाबद्दल सांगताय. उपाधीचा निरास वास्तविक सहज आहेच. जेव्हा आपण त्यांना काल्पनिक ठरवतो तेव्हा त्याचा निराश झालेलाच आहे. आणखीन हे आपल्याला आणखीन नीट कळायला केवळ एवढ्याने नाही मला समजलं. जीव आणखीन जीवचैतन्य, ईश्वर चैतन्य यांचं ऐक्य हे मला नाही कळलं, तर तिथे लक्षणाला वावी एवढ्या विचाराने समजलं नाही. 3-4 पदार्थ, विशेषण, विशेष भाव वगैरे किंवा लक्षणा, ह्या पद्धतीने आपल्याला ते ऐक्य सिद्ध करता येतं. इथे लक्षणेने सांगितलेलं आहे की ईश्वर आणखीन जीव हे दोघही एकरूप आहेत. अखंड एकरसत्व ते निश्चित करण्यासाठी केवळ जहल लक्षणा पुरेशी नाही. इथे गृहीत धरलेलं आहे की जहल लक्षणा म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. ते आता आपल्याला माहिती असणार आहे, पण आपण परत एकदा रिव्हिजन करूया की जहल लक्षणा म्हणजे जहत लक्षणा. जेव्हा तो हलंत तो त्याच्या समोर ल आला एकाच शब्दात की त्या तचा ल झालेला आहे, म्हणून जहल लक्षणा. जहल लक्षणा म्हणजे त्याग लक्षणा. जहत म्हणजे त्याग, जहल लक्षणा म्हणजे त्याग. म्हणजे कुठलंही वाक्य उच्चारलं तर वाक्यार्थम अखिलम त्यक्त्वा, त्या वाक्यात, आणि ते जुळत नाहीये, व्यवहारात जुळत नाहीये. जे वाक्य उच्चारलं ते व्यवहारात जुळत नाही. मग काय करायचं? त्या वाक्यार्थाचा पूर्ण त्याग करायचा आणि त्याच्याशी संबंधित हे घ्यायचं, काय म्हणायचं, अर्थ स्वीकारायचा. पूर्णपणे वाच्यार्थ टाकून द्यायचा. उदाहरण नेहमी दिलं जातं की गंगेवर गवळवाडा आहे. गवळवाडा म्हणजे गवळी वगैरे, गाय गुरं गोठे हे सगळं आहे. आता गंगेवर म्हटल्यानंतर गंगेच्या पात्रावरती असा सरळ वाच्यार्थ त्याचा आहे. गंगेवर म्हटलंय ना, गंगा म्हटल्यानंतर गंगा नदी, म्हणजे तिचं पात्र आलं, पाणी आलं, आणि त्याच्यावरती गवळवाडा आहे. हे जुळतं का व्यवहारात? त्या नदीच्या पाण्यावरती, पात्रावरती, त्याच्यावरती काहीतरी असणं शक्य आहे का? ती वाहतीये सतत. जर का गाय तिथे गेली तर ती खाली जाईल. म्हणून हा जो वाच्यार्थ आहे हा पूर्णपणे टाकून दिला. आणि मग काय केलं? त्याचा लक्ष्यार्थ स्वीकारला. लक्ष्य काय आहे? तर गंगेच्या काठावरती गवळवाडा आहे, तीरावरती आहे. म्हणजे त्याचा वाच्यार्थ पूर्णपणे सोडून दिला आणि लक्ष्यार्थ स्वीकारला. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, तो म्हणतोय एक, पण त्याचा अर्थ दुसरा आहे. तू फार शहाणा आहेस. त्याला काय म्हणायचं आहे, तू मूर्ख आहेस. म्हणजे वाच्यार्थाचा पूर्ण त्याग केला आणि त्याचा लक्ष्यार्थ घेतला. ह्याला जहल लक्षणा असं म्हणतात. आता ब्रह्मा, जीव आणखीन आपलं ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य यांच्याबद्दल ते तू आहेस याच्या जहल लक्षणा म्हणजे पूर्ण त्याग शक्य नाहीये. त्याला
दुसरं काहीतरी विचार करायला हवा. मग अजहल लक्षणा आहे का? अजहल लक्षणा म्हणजे अत्याग. जहत लक्षणा, अजहत लक्षणा. अत्याग म्हणजे त्याग करायचा नाही, म्हणजे वाक्यार्थ तसा सगळा ठेवायचा आणि त्याच्या जोडीला आणखीन काहीतरी ऍड करायचं त्याच्यात. आता पावसाळा चालू आहे, रस्त्यात आपण पाहिलं तर आपल्याला नुसत्या छत्र्या जाताना दिसतात, बाकी काही दिसत नाही. गर्दी जेव्हा असते तेव्हा फक्त छत्र्या दिसतात. ते छत्र्या चालतायत असं आपण, किती छत्र्या चालतायत आज, किती छत्र्या आहेत असं आपण म्हणतो. मग छत्र्या चालणं शक्य आहे का? अचेतन पदार्थ आहे, तो कसा चालेल? त्याला पाय आहेत का? त्याला काहीतरी आहेत का? म्हणजे त्याच्या बरोबर त्या छत्र्या धरणारी माणसं आपल्याला स्वीकारायला लागतात, की आज फार छत्र्या दिसत आहेत सगळीकडे, म्हणजे आज गर्दी फार आहे, माणसं फार आहेत, हा त्याचा अर्थ होतो. अरे तो टांगा बघ तिकडे चाललाय, पूर्वी होते ना टांगे, आता ते रियालिटी झालेली आहे. बग्गी वगैरे मुंबईत असायची, तर दिसल्यानंतर अरे तो टांगा चाललाय असं होतं. मग टांगा हा अचेतन आहे, लाकडी आहे, तो चालेल का आपला? मग तिथेच टांगा ओढणारा घोडा स्वीकारायला लागतो, टांगेवाला स्वीकारायला लागतो. ह्या सगळ्याचा स्वीकार केला तरच तो टांगा चाललाय ह्याचा आपल्याला अर्थ लागेल, नाहीतर कसा लागेल? आपण चुकीचा अर्थ घेऊन टाकू. तसंच ब्रह्माला तिथे आणखीन ऍडिशनल अर्थ काय घेणार? जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य. जास्त काही तिथे शब्द घ्यायला नाहीच आहे त्याचा अर्थ कळायला. म्हणून ही पण लक्षणा तिथे ऍप्लिकेबल नाही. मग आता काय करायचं? तर जहद जहल लक्षणा म्हणजे जहत आणि अजहत अशा दोन्ही तिथे ज्याच्यात आहेत अशी जी लक्षणं आहेत त्याला भागत्याग लक्षणा असं दुसरं नाव आहे, ती वापरायची इथे. आता भागत्याग लक्षणा किंवा जहद जहल लक्षणा म्हणजे काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार, असं जर का केलं तरच आपल्याला ह्या वाक्यातून बोध होतो. मी एकदा पुण्याला मंडईत गेले होते, तिथे एक स्मार्ट अशी स्त्री आली त्याच भाजीवालीकडे. तिने पाहिलं माझ्याकडे, अगं तू ज्योत्स्ना ना? म्हटलं हो, पण मी ओळखलं नाही, मी अमुक अमुक. काय मीना लता काय जी होती ती. म्हटलं अगं तीच का तू? मला इतकं आश्चर्य वाटलं, कारण तिला जेव्हा मी ओळखत होते तर त्यावेळेस ती अत्यंत बावळट अशी, अगदी काडी इतकी बारीक अशी होती. आणखीन मला जी दिसत होती ती छान अगदी अंगाने बरोबर, आणखीन स्मार्ट अशी होती. म्हणजे मी काय केलं, ती जी व्यक्ती होती पहिली, ती आणखीन ही व्यक्ती यांचं ऐक्य आहे असं लक्षात घेतलं. त्याच्यासाठी काय काय करायला लागलं? तो जो काळ होता कॉलेजचा तो सोडला आणि तो जो प्रेझेंट काळ होता त्याचा पण विचार केला नाही, म्हणजे दोन्ही काळांचा त्याग केला. तिचं जे अपरंट रूप सगळं होतं त्याचा मी त्याग केला आणि ती जी व्यक्ती आहे तिचा मी स्वीकार केला, की तेव्हा ती जी होती तीच ही आहे असा मी स्वीकार केला. म्हणजे इथे भागत्याग लक्षणेने त्या दोन्हीचं ऐक्य झालं. देश काल, कॉलेजचा काळ, तो प्रदेश सोडला, आत्ताचा काळ आणखीन मंडई हे बाजूला टाकलं आणि व्यक्ती जी आहे ती तीच आहे असं ऐक्य मला लक्षात आलं. तसं ब्रह्माच्या बाबतीत ही भागत्याग लक्षणा वापरायची. त्याच्याबद्दल आता इथे पुढल्या 2 श्लोकात आलेलं आहे. स देव दत्तोयम इति
अयमितही वैकता आहे का? बरं, हा, इतिही वो एकता विरुद्ध धर्मांशम अपास्य कथ्यते यथा तथा तत्वमसीति वाक्य विरुद्ध धर्मानुभयत्र हित्वा संलक्ष्य संलक्ष्य तिन्मात्रतया सदात्मनो रखंड भावः परिचीयते बुधैः एवं महावाक्य शतेन कथ्यते ब्रह्मात्मनो रैक्यम अखंड भावः. म्हणजे काय आहे की तो हा देवदत्त या वाक्यात स देवदत्तो अयम, तो हा देवदत्त ह्या वाक्यात तो मगाशी जे उदाहरण दिलं तेच की तो म्हणजे त्या काळात पाहिलेला, त्या प्रदेशात पाहिलेला, आणखीन आत्ता बघतीये तो, म्हणजे हा काळ आणखीन हा देश, हे स्थान, ह्या दोन्हीचा त्याग केला. कारण ते विरुद्ध आहेत परस्परांच्या. भूतकाळ आणि वर्तमान काळ परस्परांच्या विरुद्ध आहेत, एक नाही आहेत ते. तो म्हणजे पूर्वी कुठच्या तरी प्रदेशात पाहिलेला, समजा चेन्नईत पाहिला होता आणि आता मुंबईत पाहिला, स्थळ पण भिन्न आहे, स्थळाचा पण त्याग केला. म्हणजे देश आणि काल ह्या दोन्हीचा त्याग केल्यानंतर जी व्यक्ती आहे ती तीच आहे. म्हणजे विरुद्ध भागाचा त्याग केला, आणखीन जे एकत्व आहे तर त्याचा विचार केला. तसंच आता तत्वम असी ह्या वाक्यात काय आहे, जे ईश्वराचं सर्वज्ञत्व, सर्वसाक्षीत्व, सर्वनियंतृत्व, हे सगळे जे धर्म आहेत त्या धर्मांचा त्याग केला, त्याच्या उपाधीचा त्याग केला. जीवाचे जे धर्म आहेत, अल्पज्ञत्व, अल्पसाक्षीत्व, आणखीन तो नियंता आहे, माझं नियमन तो करत असतो, हे सगळे जे विरुद्ध धर्म आहेत परस्परांचे, पूर्ण विरुद्ध धर्म आहेत, ते जीवाचा पण टाकून दिला. हे जीवाचे धर्म आणि ईश्वराचे धर्म जे आहेत त्या सगळ्याचा त्याग केला की उरलं काय? शुद्ध उपाधी म्हणा, शुद्ध उपाधींचाही त्याग केलाय, पूर्ण त्याग केला. मग उरलं काय? तो जो एकमेव अद्वितीय असं जे परब्रह्म आहे तेवढंच उरलं. बाकी तिथे काहीही नाही, तिथे अभेद आहे. म्हणजे जीवो ब्रह्मैव ना परहा म्हणून जे म्हटलेलं आहे, तो जीव ब्रह्मच आहे हे इथे सिद्ध झालं. कशाच्या साह्याने? तर ह्या तत्वम असी असं जेव्हा श्री गुरु आपल्याला सांगतात त्यावेळी ते म्हणजे ईश्वर चैतन्य आणि त्वम म्हणजे तू म्हणजे जीव चैतन्य, हे दोन्ही एकरूप आहेत असा ह्या वाक्याचा अर्थ होतो. आणखीन तो लक्षार्थाने आपल्याला कळतो की ते जे जीव ईश्वर चैतन्य होतं त्यातल्या ईश्वर या भागाचा त्याग करायचा. ईश्वराची उपाधी आहे, ईश्वर जो आहे तो औपाधिक म्हणजे उपाधीने सिद्ध झालेला असा आहे, उपाधीमुळे निर्माण झाल्यासारखा वाटतोय तो. त्याच्या उपाधीचा त्याग करून टाकला, मायेचा त्याग केला आणि जीवाच्या उपाधीचा त्याग केला. जीव चैतन्य मध्ये त्या उपाधीचा त्याग केला की चैतन्य उठलं. ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य याच्या दोन्हीचं चैतन्य समान एकत्र घ्यायचं आणि विरुद्धचा त्याग करायचा. बीजगणित आठवा. आणि विरुद्ध जे आहे ते एका कॅटेगरीत गेलं. माईक आहेत दोन्ही. माया माईक असोनी भ्रांती वरपडा झालो होतो असं आत्मारामात म्हणतो शिष्य, की माया माईक आहे. माईक आहे म्हणजे खरी नाहीये. आणि जग सगळं मी हे सगळं मायेच्याच प्रांतातलं येतं, मायानेच निर्माण केलेलं आहे, तिची सगळी ही निर्मिती आहे. मग असं असून सुद्धा भ्रांती मला आली की नाही हे सगळं सत्य आहे, त्यामुळे मी दुःखी झालो होतो असं तिथे शिष्य म्हणतो.
माया माईक असोनी भ्रांतीवर पडा झालो होतो. म्हणून हे चैतन्य एक आहेत, त्यांच्या उपाधी ज्या आहेत तर त्या खऱ्या नाही आहेत. उपाधी ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत, म्हणजे प्रत्यक्ष टाकणं शक्य नाहीये, उघड आहे. पण अंतःकरणातनं त्यातलं सत्यत्व काढून घ्यायचं आहे. त्यातलं सत्यत्व गेलं की त्याच्याबरोबर सगळं दुःख जातं. टीव्हीवरती काही सिरियल वगैरे चालतात, माणसं रडतात पुस्तकं वाचताना. पुस्तकं वाचताना मला पण कधीतरी रडल्याचं आठवत आहे लहानपणी. म्हणजे त्याच्यात इतकं आपण एकरूप होऊन जातो की त्या व्यक्तीच्या भावभावनांशी आपण स्वतःला आयडेंटिफाय करतो आणि म्हणून त्याचं दुःख आपल्याला दुःख होतं. तसं या देहाच्या दुःखांशी आपण स्वतःला आयडेंटिफाय करतो. मी देह आहे अशा पद्धतीने व्यवहार करतो आणि त्यामुळे सुखी दुःखी वगैरे होतो. वास्तविक मी सुखरूप आहे, मी सुखी नाहीये, सुखरूप आहे. सुखच मी आहे, आनंदच मी आहे. पण तरी देखील जगातल्या सत्यत्वाच्या भ्रांतीमुळे मला आनंद दुःख वगैरे सगळे विकार होतात आणि त्याच्यातनं मी सत्य आहे, जग सत्य आहे असं वाटत असल्यामुळे आपल्याला जगात सुखाची अपेक्षा असते, भोगाची अपेक्षा असते. हे मिळावं ते मिळावं, त्याच्या मागे धावतीये त्याच्या मागे धावतीये, पैसा हवा, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, सगळ्या पद्धतीने हवं हवं हवं. काम काम मिळाला नाही, क्रोध, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा. कधीही त्यांची भूक संपत नाही, आणखीन पाप करायला प्रवृत्त करतात ते. पण हे कशामुळे होतं तर आपण जगाला सत्य समजतो, त्याच्यातनं मला आनंद मिळेल समजतो. ज्या वेळे जग हे सत्य नाहीये हे कळतं तर त्यावेळे प्रारब्धाच्या बळाने देह चालतो. देह प्रारब्धावरी टाकेला म्हणून जे आहे, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, जे व्हायचं ते होऊन दे, प्रारब्धात असेल तसं होत दे. मी ब्रह्म आहे, मी आनंद रूप आहे. प्रारब्धाने देह चाललेला आहे, जसा चालायचा तसा चालून दे. जग ईश्वराच्या नियोजनाने जसं चालायचं तसं चाललेलं आहे. त्यातल्या घटनांनी मी सुखी किंवा दुःखी व्हायचं नाही. हे कलियुग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इथे असंच होणार आहे, हे स्वीकारायचं आहे. कितीही जरी कटू असलं तरी देखील हे सत्य आहे. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे. जग हे ईश्वराच्या नियंत्रणाखाली त्याच्या योजनेप्रमाणे ते चालणार आहे. मी तिथे काही नाही करू शकत. मी ईश्वर नाहीये, मी ब्रह्म आहे. ईश्वराच्या नियोजनाखाली जसं जे चालायचं आहे ते तसं चालणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आपल्याकडनं जे होईल ते अवश्य करायचं. अन्याय सहन करायचा असा त्याचा अर्थ नाही. समोर आलेले पदार्थ टाकून द्यायचे असा त्याचा अर्थ नाही. जे जसं आहे तसं त्याचा शांतपणे स्वीकार करायचा, स्वतःच्या स्वरूपाचं भान ठेवायचं. ते खरं तर सहज होऊन जातं. इतकं सहज होतं की मी ब्रह्म आहे याची देखील आठवण येत नाही. जसं मी माणूस आहे याची आठवण येत नाही, तशीच मी ब्रह्म आहे याची सुद्धा आठवण येत नाही. पण तरी देखील जगाच्या आणि देहाच्या दुःखांचा परिणाम स्वतःवरती होत नाही. जरी विव्हळले दुःखाने तरी देखील तक्रार नाही करणार. मग हे असं कसं, माझ्याच वाटणीला का आलं वगैरे पद्धतीने तक्रारी होणार नाही. शरीराच्या दुःखाने आई ग असं होईल, कारण शरीरात राहतो ना आपण. मग त्या शरीराच्या दुःखाचा आई ग हा परिणाम होणारच आहे. पण तो सत्य नाही हे तिथे असतं.
त्यामुळे देहाचे भोग आहेत, देह भोगतोय, असाही तिथे विवेक असतो. त्याच्यासाठी देवानीच औषधं निर्माण केलेली आहेत, ती औषधोपचार करायचा आहे, ऑपरेशन लागलं करून घ्यायचं आहे, सगळे जे उपचार आहेत ते करायचं आहे. पण त्याने मी बरी होणारच असा जो आपल्याला भ्रम असतो, तो भ्रम तिथे ठेवायचा नाही. जे होईल ते होईल. असलं प्रारब्धात शरीर काम करायला लागेल, परत नसलं प्रारब्धात जाईल, काय मला फरक पडतोय, मी ब्रह्म आहे. अशा पद्धतीचा अत्यंत शांत निर्भय ब्रह्माचं जे आहे ते सगळं तिथे अखंड येतं. अद्वयानंद म्हणून म्हटलेला आहे. अद्वैताचा हा जो आनंद आहे, पूर्ण आनंद, त्या आनंदात माणूस राहतो ज्यावेळे हे सगळं अशा पद्धतीने होतं की तत्वमसी महावाक्य हे आपल्याला कसं लावून घ्यायचं हे आपल्याला इथे त्यांनी सांगितलंय की जहद जहल लक्षणेच्या साह्याने हा विचार करावा. आणखीन हा विचार केल्यानंतर दोन्ही उपाधींचा त्याग होतो. दोन्ही उपाधींचा त्याग झाला, देश काल परिस्थिती या सगळ्याचा निराश होऊन जातो आणि केवळ ब्रह्मरूप मी राहणार, आनंद रूप मी राहणार. जगाचं सत्यत्व निघून जाईल. ह्या देहाचं सत्यत्व, जगाच्या सत्यत्व म्हणजे देहाचं सत्यत्व पण जाणार. आपल्याला बाकी इतर देशांचा, आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका हे विचार करायचं कारणच नाहीये. मी भारतात आहे, रत्नागिरीत आहे, मला इथला आत्ता विचार, आत्ता जेवढा आहे तेवढा विचार करायला हरकत नाहीये, कारण मी आत्ता इथे आहे. बाकीचं सगळं अस्तित्वातच नाहीये. माझ्यासाठी आज इथे समोर जे दिसत आहे तर त्याच्याशी काय डील करायचं ते करायचं, त्याच्या पलीकडे बाकीचा हे करायचा नाही. जगात काय चाललंय अवश्य पाहायचं, माहिती असायला लागते आपल्याला, पण त्यांनी अफेक्ट व्हायचं नाही. जग नाहीये म्हणजे काय आहे तर त्याचा माझ्यावरती परिणाम होत नाही. आता हा त्यातला अर्थ आहे. जग आहे जसं चालायचं तसं ईश्वरी सूत्रांनी चाललेलं आहे, पण माझ्यासाठी ते नाहीये म्हणजे मी त्याचा विचार करत नाही. त्या तिथे माझे नातेवाईक आहेत, मग त्यांचं कसं चाललेलं असेल वगैरे असले विचार येत नाही. स्वतःचा जो आत्मानंद आहे त्या शांतीमध्ये, त्या ब्रह्मानंदी लागे टाळी कोण देहाते सांभाळे अशा पद्धतीचा विचार आहे. पण तो प्रत्यक्ष ब्रह्मानंदात टाळी लागते तेव्हा म्हणजे समाधी अवस्थेच्या आपल्याला साध्य करायचे ती बाध समाधी साध्य करायची. म्हणजे जग देह वगैरे सत्य नाहीये हे पक्क ठरवायचं आहे. आणि हे जेव्हा पक्क ठरतं तेव्हा त्याचा बाध होतो, अपरिवर्तनीय निश्चय होतो, दृढ निश्चय होतो. असं जेव्हा होतं तेव्हा तत्वम असी ह्या वाक्याचं जे सार आहे ते आपल्याला पचनी पडलं असं म्हणता येतं. त्या तत्वमसीचा मी ते ब्रह्म आहे असा प्रथमपुरुषी विचार आपला पूर्ण झाला असं म्हणता येतं, ज्या वेळेस ह्या सगळ्याचा देहाचा बाध होऊन जातो आणि त्याच्यात जे येईल ती घटना शांतपणे स्वीकारायची. जे जसं ज्या वेळी वागायला हवं तसं वागत जायचं, त्याचा कशाचाही आपल्यावरती परिणाम होत नाही. आपली शांती ढळत नाही. वरवर दाखवलं तरी देखील आत्मशांती, आत्म आनंद हे जसंच्या तसं राहतं. हा ह्याचा फळ जे आहे हे आहे. आता मी थांबते कारण पुढला श्लोक मग तेवढा वेळ नाही आपल्याला, म्हणून आता 151 पर्यंत आपलं झालेलं आहे की इथे आपल्याला आज आपण पाहिलं की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य यांच्यामध्ये दोन्हीच्या उपाधीचा निराश करायचा. मग उपाधींचा निराश केला की मूळ जे आहे ते चैतन्य तेच आहे, त्याच्यात भेद नाही. सगळीकडे केवळ ब्रह्मचैतन्य आहे. माझ्यात पण तेच आहे. की उपाधी आहे हा जर का निश्चय झाला तर मी ब्रह्म आहे हा निश्चय व्हायला वेळ लागत नाही.
म्हणजे मी ब्रह्म हा निश्चय होतोच, आपोआपच होतो. आणि त्या निश्चयात म्हणजे मी आनंद रूप आहे, मग तिथे दुःख ओखदासी न भेटे असं जे तुकाराम महाराज म्हणतात तसं होऊन जातं. आणि जीवन अत्यंत शांत, समाधानी, तृप्त असं व्यतीत व्हायला लागतं. हरि ओम. 251 पर्यंत झालंय आपलं. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई, तुमच्या चरणी. कुणाला प्रश्न असेल तर आपले कॅमेरा ऑन करून म्यूट अनम्यूट करून विचारावं. ठीक आहे, लोक अनम्यूट करेपर्यंत मी एक विचारतो, इथे महावाक्य शतेनं जे म्हणलंय ते शतेनं का असं म्हणलंय? कुठचा हा? 51. 51. परिचीयते बुधैः परिचीयते बुधैः एवं महावाक्य शतेन कथ्यते ब्रह्मात्मनो ऐक्यम अखंड भाव. एक मिनिट. शत हा, अरे काय शेकडे यांनी सांगितले हेच तत्वज्ञान अशा पद्धतीने असावं. अच्छा अच्छा. महावाक्य एकच नाहीये ना, जास्त 4 महावाक्य सरळ सरळ आहेत. आणखीन बाकी सुद्धा जिथे जिथे जीव ब्रह्मैक्य सांगितलं जातं ती महावाक्य तशीच आहेत. अवांतर वाक्य घेतली तरी देखील त्यांच्या सहाय्याने देखील जीव ब्रह्मैक्य होऊ शकतं. अच्छा, बर. अशा खूप वेळा सांगून, अशा खूप ठिकाणी खूप वेळा सांगून, अच्छा अरे 100 वेळा तुला सांगितलं तरी अजून कळत नाही का? अच्छा, ठीक. 1000 म्हटलं असतं तरी बिघडलं नसतं, कारण आपल्याला खरोखरी 1000 वेळा सांगितलं तरी लक्षात येत नाही हे. खाली अनुवादात त्यांनी शेकडो म्हणलंच आहे खरं म्हणजे. धरत याने. हो हो हो, आहे, बरोबर आहे. महावाक्य शेकडो नाही आहेत, 4च आहेत, पण शेकडो वेळा सांगितलं. शेकडो वेळा अनन्यत्व सांगितलंय असं त्यांनी त्या दुसऱ्या पुस्तकात म्हटलं. होय होय, शेकडो वेळा हे सांगितलेलं आहे, तर तऱ्हेने सांगितलेलं आहे. ते जेव्हा तुम्ही म्हणालात की तो प्रकाश, तुम्ही प्रयोग जो केला, प्रकाश स्पष्ट होत गेला एक एक पंचकोश निराश करता करता, तो प्रकाशाच्या बाबतीत कळतं, भौतिक प्रकाशाच्या बाबतीत. तर पण तोच अनुभव कसा आहे, कशा प्रकारे सांगायचा? तो सूक्ष्म जाणीव सूक्ष्म होत जाते की काय म्हणायचंय तिथे? समाधान, तृप्ती, शांती, निर्भयता, आनंद हे हळूहळू वाढायला लागतात. हळूहळू होतं. जगातल्या गोष्टींचे परिणाम होईनासे होतात. देहाकडे थोडं त्रयस्थ बुद्धीने बघायला यायला लागतं. आलं लक्षात? जसं जसा निराश होत जातो तर तेव्हा हे परिणाम आपल्याला लोकांना सुद्धा कधी कधी जाणवायला लागतं की पूर्वीसारखं नाहीये, इथे काहीतरी वेगळं, आता रिॲक्शन हिची पहिल्यासारखी येत नाहीये, पहिल्यासारखी चिडत नाहीये, वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या हे यायला लागतात परत. अच्छा, आलं लक्षात. ठीक आहे. आणखीन म्हणजे घटना ही शांतपणे स्वीकारली जाते थोडक्यात. आणि समाधीच्या वेळात जेव्हा आपण निराश करतो, म्हणजे साधने, बैठकीच्या साधने, तर ते आणखीन वेगळ्या पद्धतीने आपल्याला कळून जातं हा निराश झालाय की नाही ते.
आता सांगत नाही, नंतर त्यावेळेस सांगेन. मला वाटतं येईलच विषय ह्या ग्रंथात. अथपासून इथपर्यंत सगळं सांगितलेलं आहे विवेक चूडामणी. अच्छा. त्यावेळे त्याच. पण एकच सांगते की अन्नमय कोश म्हणजे काय, देह. आणखी देहाच्या आता प्राणमय कोश, हवा चालली गेलीये. जेव्हा आपल्याला श्वासाकडे आपलं शांतपणे आपोआप चालू राहतो, श्वास मी घेते हे भान राहत नाही, त्याचा निराश होऊन जातो, इंद्रियांचा निराश होतो. ते प्राणमय कोशाचाच भाग आहे. इंद्रियांचा निराश होतो म्हणजे बाहेर काय चाललंय हे मला लक्षात येत नाही. हातावरती मुंगी जरी चढली तरी मला जाणवणार नाही, कारण माझा ज्ञानेंद्रियांचा निराश झालाय. आपलं हात मला उचलावासा वाटणार नाही. सॉरी, ते ज्ञानेंद्रिय हे मनोमय कोश मध्ये गेली. त्याचा निराश झाला की ज्ञानेंद्रियांचा आपल्याला जाणीव होईनाशी होते. आणखीन कर्मेंद्रियांचा निराश होतो, त्यावेळी आपल्याला कुठचीही हालचाल करायची म्हटली तरी करणं कठीण जातं. हात उचलतच नाही आपला. त्यांचा निराश झालेला असतो कर्मेंद्रियांचा. असं होतं पहा, जेव्हा आपण पूर्णपणे विचारात असतो तर त्यावेळे हालचाल आपली थांबते. म्हणजे हे एक 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 बैठकीच्या काळात आणखीन चालता बोलता अशा दोन्ही पद्धतीने हा विचार थोडक्यात सांगितलं. छान. म्हणजे जागृतीत पण हा निराश असा राहतो. हॅलो. जागृती पण निराश राहतो. निराश राहतो म्हणजे कळत नाही असं नाहीये, ते बाधित असत, ह्या स्वरूपात राहतो जागृतीत. ज्ञानेंद्रियांनी कळणारच आहे. जरी मनोमय विज्ञानमयाचा निराश असला तरी देखील जागृतीत जाणीवा ह्या होणारच आहेत देहाला. त्याचा तो धर्म आहे. मन तिथे आहे, जागा आहे, ते मेलेलं नाहीये, लय पण पावलेलं नाहीये. त्यामुळे हे सगळं कळणार आहे. पण ते देहाच्या पुरतं मर्यादित राहणारे, माझा त्याच्याशी संबंध राहणार नाहीये. ठीक आहे. अजून कोणाला प्रश्न नसतील तर थांबू आपण. थांबूया. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.